गणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु गजानन महाराज की जय। गजानन विजय ग्रंथाचा आज 16वा अध्याय सुरू होणार। काही गोष्टींचा योगायोग असतो। काल 15व्या अध्यायामध्ये लोकमान्य टिळकांची माहिती आली। महाराज त्यांच्या भाषणाला गेले होते आणि आज नेमके 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळकांचा पुण्यतिथीचा उत्सव। आज मंदिरात जाताना काल आमच्या कातकरांचा फोन आला की गुरुजी तुम्ही जाताना जरा फुलं घेऊन जा मंदिरात। ठीक आहे। आणि ते म्हणाले की मी आता ग्रंथ वाचायला बसणार आहे, कदाचित मी जाईतपर्यंत त्या पेपरच्या स्टॉलवरचे पेपर संपतील, तर तुम्ही येता येता जर जाऊ शक्य असेल तर तेवढा पेपर घेऊन या। ठीक आहे म्हटलं। मी मंदिरात गेलो, माझी कामं झाल्यानंतर परत येताना तो पेपर आणला लोकसत्ता। आमच्या घरी येतो, पण सध्या काय झालं आहे की महिनाभर पेपर टाकणाऱ्यांची मुलं येत नसल्यामुळे तो येत नव्हता। मग त्यांना मी पेपर देताना ते वरून खाली येतपर्यंत मी पेपर जरा चाळला तर नेमका आज त्याच्यामध्ये गीता रहस्य या ग्रंथावरच माहिती आली। मनामध्ये विचार आला की आपण आता जाऊन येतो तो पेपर घेऊन यावा, असं मनात विचार आला। कारण आपला नेहमी येतो पण आपल्याकडे आज येणार नाही। पण घरात येऊन पाहतो तर पेपर येऊन पडलेला आणि आज त्याच्यामध्ये सगळी गीता रहस्याची माहिती आहे। हा सगळा योगायोग आहे, योगायोगाच्या गोष्टी। त्या लेखात फार सुंदर माहिती दिलेली की लोकमान्य टिळकांनी अभ्यास किती होता त्याचा, तर त्यांनी 10,000 ग्रंथाची लायब्ररी आहे लोकमान्य टिळकांच्या त्या वाड्यामध्ये, जिथे केसरी आणि मराठा पेपर छापले जात होते, तिथे अनेकांनी दिलेले ग्रंथ त्यांनी एकत्र ठेवलेले 10,000 ग्रंथ आहेत। आणि त्या 10,000 ग्रंथामध्ये एन्सायक्लोपीडियाचे 35 ग्रंथ आहेत। अशी विपुल संपदा ज्ञानाची त्या ठिकाणी आहे। लोकमान्य टिळकांवरती राजद्रोहाचा खटला 2 वेळा भरला। लोक त्यांना म्हणायला लागले की बाबा आता तुम्हाला तुरुंगात जावं लागतंय, मंडळाच्या तुरुंगात जावं लागतंय। ते म्हणाले ही सुद्धा भगवंताची इच्छा असेल। माझ्या हातून त्यांना काही कार्य करून घ्यायचं असेल, महाराजांनी सांगितलं तुझ्या हातून मोठं कार्य होणार आहे। ते म्हणाले की माझ्या हातून काही भगवंताला मोठं कार्य करून घ्यायचं असेल तर घेईल। आणि त्या मंडाल्याच्या तुरुंगामध्येच
त्यांनी हा गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. मंडाल्यांच्या तुरुंगात असतानाच त्यांची पत्नी मरण पावली. नाना प्रकारची संकट त्यांच्यावरती आली. तेव्हा एकदा त्यांचा मानसपुत्र जगन्नाथ महाराज बरं काही आता स्वतःवर ओढून घेतलेले. म्हणजे याचा अर्थ काय, सरकार विरुद्ध लिहायचं म्हणजे आपल्याला शिक्षा होणार हे माहीत असून लिहिणं, म्हणजे त्याला काय म्हटलंय, आपल्यावर संकट ओढून घेणं. मग त्यांचे जे मानसपुत्र होते जगन्नाथ महाराज, त्यांनी एकदा त्यांना विचारलं की तुम्हाला एवढी संकट येतात, मग तुमचं चित्त विचलित होत नाही का? तेव्हा त्याचं उत्तर देताना ते म्हणतात की ज्या माणसाची अपेक्षा संपून गेलेली आहे, ज्या माणसाची आसक्ती संपून गेलेली आहे, आणि जो मनुष्य आपल्या कर्तव्यापासून ढळत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही. ते पुढे सांगतात की गीता आणि वेदांत यांच्या चिंतनाने विकारांचा क्षय होतो. म्हणजे आपल्या मनामध्ये काही विकार असतील तर त्या विकारांचा क्षय कशाने होतो? गीता वाचण्याने, वेदांत वाचण्याने आपल्या मनातले जे नाना प्रकारचे विकार आहेत त्या विकारांचा क्षय होतो. 1908च्या खटल्यामध्ये कापर्डेकरांनी एक अनुभव त्यांचा लिहून ठेवला आहे. ते म्हणतात की लोकमान्य टिळक ज्युरीना, म्हणजे जज्जना, ते जी ज्युरी एक मंडळ असायचं सल्ला द्यायला मुख्य जज्जाला, ते 5-7 जज मिळून एक पीठ त्यांचं बनलेलं आहे. तेव्हा ते ज्युरीना म्हणतात की आपला निर्णय माझ्या विरुद्ध येणार हे मला माहिती आहे, पण मी निरपराधी असल्याची माझ्या मनाची खात्री आहे. मी जे करतोय तुमच्या दृष्टीने काय, हा राजद्रोह आहे, कारण सरकारविरुद्ध मी लिहितोय, तुमच्या दृष्टीने हा राजद्रोह आहे. पण मला जर विचाराल तर मी माझ्या देशाविषयी असलेलं कर्तव्य पार पाडतोय, त्यामुळे तुमच्या दृष्टीने मी अपराधी असलो तरी माझं मन मला सांगतंय की तू तुझं कर्तव्य कर्म केलंयस, आपल्या देशासाठी काम करतोयस, त्यामुळे माझ्या मनामध्ये अपराधीपणाची जाणीव नाही आहे. बुद्धीची ही साम्य अवस्था कशाने निर्माण होते, असा कापर्डेकरांनी त्यांना प्रश्न विचारला. बुद्धीची ही साम्य अवस्था याचा अर्थ काय, सुखात आणि दुःखात एकच मनस्थिती असणं, म्हणून त्याला साम्य अवस्था म्हणतात. ही कशाने येते? बुद्धीची ही साम्य अवस्था वैराग्याने प्राप्त होते, असं लोकमान्य टिळकांनी त्यांना सांगितलं. मग हा गीतेचा अभ्यास लोकमान्य टिळकांनी कधीपासून केलेला आहे? तर ते सांगतात की मी 16व्या वर्षी, लोकमान्य टिळक म्हणतात 16व्या वर्षी मी माझे वडील आजारी असताना त्यांना गीता वाचून दाखवत होतो. म्हणजे गीतेचा अभ्यास कधीपासून आहे? 16व्या वर्षापासून त्यांचा गीतेचा अभ्यास आहे. चिंतामण वैद्य यांनी लोकमान्य टिळकांबद्दल लिहिताना असं सांगितलं आहे की ही गीता कशातनं आलेली? महाभारतामधनं आलेली. मग ते म्हणाले गीता कळण्यासाठी समग्र महाभारत हा ग्रंथ त्यांनी 3 वेळा वाचून काढला. म्हणजे एकही मुद्दा सुटू नये म्हणून एकाग्र मनाने 3 वेळेला तो ग्रंथ वाचून काढला की एखादा मुद्दा सुटता उपयोगी नाही. गीतेमध्ये ज्ञान आहे, कर्म आहे, योग आहे. मग ज्ञान, कर्म आणि योग यांची सांगड घालून, म्हणजे याच्यामध्ये निवृत्ती मार्ग पण सांगितलेला आहे. या गीतेचा अर्थ सांगताना शंकराचार्यांनी
तो निवृत्तीपर सांगितलेला आहे. म्हणजे सर्व सोडून भगवंताला शरण जाणं निवृत्तीपर सांगितलेलं आहे. सांख्यशास्त्रज्ञाचा अभ्यास करणाऱ्याने म्हणजे सांख्यवादी म्हणतात त्यांना, त्या सांख्यवाद्यांनी द्वैताचा उल्लेख याच्यामध्ये केला. द्वैत तत्वज्ञान. शंकराचार्य म्हणतात अद्वैत तत्वज्ञान, सांख्यकार म्हणतात द्वैत तत्वज्ञान आहे. म्हणजे 25 तत्वांचा सगळ्या तत्वांचा उल्लेख आहे. द्वैत तत्वज्ञान सांगितलेलं आहे. रामानुजाचार्याने ह्याच गीतेचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा केलेली आहे. पण लोकमान्य टिळक म्हणतात की हे गीता म्हणजे उपनिषदकारांचा मुख्य हेतू काय आहे. सगळ्या उपनिषदांचं सार आहे गीतेमध्ये. जेवढी उपनिषद आहेत त्या सगळ्यातलं मुख्य तत्वज्ञान कशात आलं आहे, गीतेमध्ये आलेलं आहे. जसं रामदास स्वामींनी दासबोध लिहिताना सांगितलं, काय सांगितलं की यामध्ये माझ्या पदरचं काही नाही, मी अनेक ग्रंथांचा अभ्यास करून हे लिहिलेलं आहे. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य विरहित नसे बोलणे येथीचे. मी सगळ्या ग्रंथांचा अभ्यास, गुरुगीतेचा अभ्यास केला आहे, सर्व उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे, गीतेचा अभ्यास केलेला आहे. या सर्वांचं सार दासबोधामध्ये आणलेलं आहे. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य विरहित नसे बोलणे येथीचे, असं त्यांनी सांगितलं. तसंच याला अनुषंगिक जेवढी काही वेदांमध्ये भाष्य होती ती त्यांनी वाचून काढली लोकमान्य टिळकांनी. आणि गीता रहस्याच्या मुखपृष्ठावरती त्यांनी लिहिलेलं आहे, द हिंदू फिलॉसॉफी ऑफ लाईफ, एथिक्स अँड रिलिजन. इतकं सगळं लिहून सुद्धा त्यांना विचारलं की आता गीतेवरचं चिंतन तुमचं संपलं का, आता ग्रंथ लिहून झालाय. लोकमान्य टिळक म्हणतात आपले चिंतन पूर्णत्वास गेले आहे असे मला अजून सुद्धा वाटत नाही. म्हणजे चिंतन हा विषयच असा आहे की जितकं खोलात शिरावं तितकं चिंतन कधी संपत नसतं. रोज नवीन त्यातनं अर्थ निर्माण होत असतात. अभ्यास करावा लागतो. हे चिंतन आहे, हा चिंतन हा अखंड विषय आहे, सातत्य आहे त्या चिंतनामध्ये. आपण परवाच्या ह्याच्यात आणखीन एक उदाहरण ऐकलेलं आहे. कुठलं की माधवरावांचे शिष्य आले होते आणि समर्थाने गजानन महाराजांनी त्यांना सांगितलं की तुमचे गुरु यत्त जेवून गेले, एवढा विडा त्यांना नेऊन द्या. मग त्याने तो विडा दिला आणि सांगितलं साथे भोजन हुआ, विडा तुम्हारा याही रहा, असं महाराजांनी सांगितलं. मग ते म्हणाले माधवनाथांना की तुम्ही होता का हो तिथे. ते म्हणले अरे स्मरण तीच भेट होय. आमचं ते एकमेकांची आठवण झाली की ती भेट झाल्यासारखंच आहे. त्यांचं आणि माझं शरीर वेगळं आहे, पण त्या म्हणजे शरीर हे काय वस्त्र आहे. ज्या वेळेला एखादं वस्त्र जुनं होतं त्यावेळेला आपण ते काढून नवीन वस्त्र परिधान करतो. तसं हे शरीर हे वस्त्र आहे. कशाचं, आत्म्याचं. आता हे शरीर जे आहे ना ते काय आहे, त्याला वस्त्र म्हटलेलं आहे. वस्त्र जीर्ण झालं की टाकून देतो. वासांसी जीर्णानि यथा विहाय अन्यान संयाती नवाने दे. हे शरीर रूपी वस्त्र जीर्ण झालं की हे टाकून द्यायचं आहे. एकदा भक्तांनी पांडुरंगाला विचारलं की देवा हे माझ्या अंगावर घातलेलं वस्त्र बघ. हे वस्त्र म्हणजे हे शरीर. आता उपमा काय दिली, वासांशी जीर्णाने, हे वस्त्र आहे, हे जीर्ण झालं की टाकून द्यायचं. पण हे जे वस्त्र तू मला दिलेलं आहेस, हे जे माझ्या अंगावर घातलेलं पांघरुण आहे ते मात्र 9 ठिकाणी फाटलेलं आहे. आणि तुझं बघ किती चांगलं आहे. तुझ्या अंगावरची घोंगडी बघ कशी आहे. कान्होबा
तुझी घोंगडी चांगली. भगवंता तू निर्गुण निराकार आहेस. तुझ्या अंगावरची घोंगडी कशी आहे म्हणाली. चांगली. आणि आमची मात्र 9 ठिकाणी फाटलेली. 9 ठिकाणी फाटलेली म्हणजे काय? त्याला भोकं आहेत, 9 भोकं आहेत. कुठे? ही डोळ्याची 2 भोकं, कानाची 2 भोकं, 4, ही 2, ही 2, 4 भोकं. नाकाला 2 भोकं आहेत, 2, 2, 4 आणि 2, 6. तोंडाला 1 भोकं आहे. म्हणजे नाकाचं 1 धरायचं दोन्ही मिळून. समजा 2, हे 2, 4, हे 5, 6 मुख आणि 2 अधोमुख आहेत. म्हणजे मल विसर्जन करण्याची 2 ठिकाणं आहेत, मलमूत्र विसर्जन करण्याची. अशी 2 आणि 2, 4 आणि 2, 6 आणि 7 आणि ती 2, 9. अशी 9 छिद्र या शरीराला आहे. म्हणून ते काय म्हणतात? कान्होबा तुझी घोंगडी चांगली, नवा ठाई फाटून गेली, ती तू आम्हा दिधली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. अरे आम्हाला ही 9 ठिकाणी फाटलेली घोंगडी तू आम्हाला दिलेली आहेस भगवंता. बरं गंमत आहे बघा. ही खोळ आहे, शरीराला घातलेली काय खोळ आहे. कशी? जशी आपण उशीला घालतो ती खोळ. उशीला खोळ घालतो का नाही? गादीला खोळ घालतो वरती, तशी ही शरीराला घातलेली खोळ आहे. पण असा विचार करा की उशीमध्ये कापूस किती मावेल? ते म्हणाले ह्या उशीमध्ये 5 किलोची उशी आहे, किंवा 1 किलोची उशी आहे, किंवा अर्धा किलोची उशी आहे. जशी लहान मोठी तुम्ही घ्याल तशी. समजा आपण असा विचार करू की अर्धा किलो कापूस घातलेली एक उशी आहे. मग तसा कापूस घेऊन आपण उशाला झोपतो का? नाही. त्याच्यावरती त्याला 4ही बाजूनी वस्त्राने शिवलेलं आहे. म्हणजे ती उशी बनवतानाच 4ही बाजूनी त्याला पॅकिंग व्यवस्थित केलेलं आहे. पण आता तेवढी खोळ तेवढीच आहे असं गृहीत राहा. किंवा त्याला आपण जे कव्हर घालतो त्याला सुद्धा खोळच म्हणतात. म्हणजे उशीचं कव्हर म्हणजे खोळ असं गृहीत राहा. आता त्या उशीच्या खोळीमध्ये कापूस मावेल. किती मावेल? समजा अर्धा किलो मावेल कापूस. पण त्याच्यामध्ये समजा 10 किलो, 20 किलो, 25 किलो, 50 किलो असा कापूस घातला तर मावेल का नाही? खोळ फाटून जाईल. पण भगवंताने आपल्याला ही जी खोळ दिलेली आहे ना, त्याच्यामध्ये कितीही भरा फाटत नाही. म्हणले कसं काय? म्हणले जन्माला आलं त्यावेळेला हे केवढी खोळ होती आपल्या अंगावरची. नाही म्हणले मूल जन्माला आलं ना ते 8 पाऊंडाचं होतं, 6 पाऊंडाचं होतं, 5 पाऊंडाचं होतं. म्हणजे ते बालक ज्या वेळेला जन्माला आलं त्यावेळेला जी अंगावरची खोळ आहे ती अजूनही आहे की नाही आपल्या अंगावरती. आपण कितीही मोठे झालो तरी खोळ तशीच आहे की. आता त्यावेळेचं 8 पाऊंडाचं वजन, 6 पाऊंडाचं वजन आणि आत्ता आपलं 50 किलो, 60 किलो, 80 किलोचं वजन कुठं घातलंय? त्याच उशीत कोंबतोय आपण. उशी फाटली का? नाही. कारण त्यांची पॅकिंग म्हणजे शिलाई इतकी सुंदर आहे, परफेक्ट आहे, कितीही भरली तरी फाटत नाही. बघा इथली शिलाई बघा, 2 बेसक्यातली शिलाई बघा. कुठेही बघा शरीराला शिलाई आहे, फाटते का ती? शिलाई फाटत नाही. भगवंताची लीलाच अशी अगम्य आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. परमेश्वराची लीला आहे. आपण काय करतो? भगवंतानी आपल्याला जे दिलंय तेच अधिक सुंदर करून आपण भगवंताच्या चरणी अर्पण करतो. म्हणजे भगवंताने आपल्याला कला दिलेल्या आहेत, पण मूळ मटेरियल मात्र त्याचंच आहे. तो म्हणतो मी रॉ मटेरियल तुम्हाला देईन आणि तुम्हाला बुद्धी दिली ना म्हणजे कला, त्या कलांचा वापर तुम्ही सुंदर रीतीने करा. मी तुम्हाला काय दिलंय? तो परमात्मा म्हणतो मी तुम्हाला जमीन दिली. आणि काय नुसती जमीन देऊन तुमचं काही भागणार नाही, कारण पाऊस पडला तर ते शेतकऱ्याला कामाचं आहे ना. म्हणजे तुम्हाला मी जमीन दिली आणि योग्य वेळेला पाऊस पाडतो, आता तुमची कला चालू करा. मग शेतकरी आपली कला दाखवतो.
नाना प्रकारची उत्पादनं तो त्याच्यामध्ये तयार करतो, नाना प्रकारची धान्य करतो, नाना प्रकारच्या बागा लावतो. विड्याच्या पानाची बाग लावलेली आहे, केळीची झाडं लावलेली आहेत, नाना फळांची झाडं लावलेली आहेत. मग काय करतो तो की त्या धान्याच्या गोणी आणून भगवंताच्या चरणी अर्पण करतो. पहिलं धान्य देवाला देतो. झाडाची फळं देवाला अर्पण करतो, झाडाची फुलं देवाला अर्पण करतो. मग ते दुर्वा असो, बेल असो, फुलं असो, तो अर्पण करतो. आता ते धान्य भगवंताच्या चरणी अर्पण झालं की दुसरा कलाकार पुढे येतो. तो म्हणतो, ही फुलं भगवंता तुझ्याकडे आलेली आहेत ना, ही फुलं मी अधिक चांगली करून तुला देतो. आणि मग तो आपली कला दाखवतो. काय दाखवतो? त्या सगळ्या सुंदर फुलांचा हार तयार करतो आणि भगवंताला अर्पण करतो. एखाद्याकडे कला आहे, तो त्या फुलांची सुंदर अशी सजावट भगवंताच्या चौफेर करतो. मग भगवंत म्हणतो, मी तुम्हाला जमीन दिली आहे ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला अनेक प्रकारचे त्या ठिकाणी धातू दिलेले आहेत. तुम्ही मेहनत करून त्यातनं धातू काढा. त्याच्यामध्ये हिरे आहेत, नाना प्रकारचे धातू आहेत, काढा तुम्ही प्रयत्न करून. मग एखादा मनुष्य त्यातला तज्ज्ञ असतो, तो त्यातनं ते धातू बाहेर काढतो. लोखंडाचे धातू बाहेर काढतो, त्यातनं लोखंडाच्या वस्तू तयार करतो. एखादा कारागीर पुढे येतो, म्हणतो, तुम्ही लोखंड दिले ना रॉ मटेरियल, हरकत नाही, मी आता त्याच्यातनं नाना प्रकारचे. मग सुईपासून कोणी सुई तयार करेल, कोणी दाभण तयार केले, कोणी पहार तयार करेल, कोणी कात्री तयार करेल, कोणी अवजारं नाना प्रकारची शेतीची तयार केली. एका लोखंडापासून आहे, पण रॉ मटेरियल कोणाचं आहे? भगवंताचं आहे. कलाकार त्याचं सुंदर करून तो भगवंताला अर्पण करतो. एखादा सोनार दादा पुढे येईल, म्हणेल, बाबा देवा, तू सोनं निर्माण केलेस ना, पण मी सुंदर अलंकार तयार करून तुझ्या अंगावर घाली. एखादा सुतार पुढे येईल आणि म्हणेल, देवा, तू हे झाड निर्माण केलेस ना, म्हणाले, त्या झाडापासून सुंदर असा चौरंग तयार करीन, त्याच्यावर तुला बसवी. भगवंता, माझ्याकडे तू कला दिलेली आहेस, ती कला मी तुझ्या चरणी अर्पण करतो. सुंदर असा तुझा रथ तयार करतो. देवा, गोकुळाष्टमीला सुंदर असा पाळणा तयार करून देईन तुला. तेवढ्यात कासार पुढे येतो, म्हणतो, देवा, तू मला तांबा आणि पितळ दिलेस ना, ते धातू जमिनीत नाही दिलीत ना, तुम्हाला रॉ मटेरियल मला पुरवलंय, आता मी माझी कला दाखवतो. मग तो त्या तांब्याची समई तयार करेल, पितळेची समई तयार करेल, पितळेचं निरांजन तयार करेल, पितळेची कर्पूर आरती तयार करेल, पितळेचे नाना प्रकारची उपकरणी जी भगवंताच्या पूजेला लागतात, स्वयंपाक करायला भांडी लागतात, तो तयार करून देईल. सोनार म्हणेल की मी चांदीची उपकरणे तयार करून तुम्हाला देतो. तांबोळी म्हणेल मी विड्याची पानं देतो. प्रत्येक जण आपलं कौशल्य पणाला लावतो. जे देवाने दिलेलं आहे तेच त्याला अधिक सुंदर करून अर्पण करतो. विणकर म्हणतो, देवा, तू कापूस दिलायस ना, मग मी आता पूजेला बसण्यासाठी सुंदर असं आसन तयार करतो. आणि भगवंता, तुझ्या अंगावरती घालण्यासाठी सुंदर अशी वस्त्र तयार करतो. रंगारे म्हणतो, देवा, तुझ्या मंदिराला सुंदर असा रंग मी देईल. देवा, तुझा रथ, त्याला मी सुंदर असं रंगरंगोटी करेन. चित्रकार म्हणतो, देवा, तू रंग दिलेस, मी आता तू दिलेल्या कलेने तुझी सुंदर अशी चित्र तयार करीन की जी पाहताच लोक आपल्या घरात फोटो म्हणून लावतील आणि तुझी पूजा करतील. तुझंच रूप, पण तूच दिलेल्या कलेने मी सुंदर अशा तुझे पेंटिंग्स तयार करीन की जे प्रत्येकाच्या घरामध्ये लावले जातील आणि त्या रूपात ते तुझी पूजा करतील. देवा, तुझीच पूजा करतो. ते म्हणतात की देवा, अत्तर तयार करणारी माणसं पुढे आली. ते म्हणले, देवा, तू फुलामध्ये चांगला सुगंध दिलेला आहेस ना, फुलांच्या पाकळ्या आहेत, त्याचा आम्ही
पाणी करतो फुलाच्या पाकळ्या टाकून, गुलाब पाणी दे तुला अर्पण करतो. देवा ह्या नाना फुलामध्ये सुगंध आहे, त्याचा मी अत्तर तयार करतो, हिना अत्तर तयार करतो, नाना प्रकारचे अत्तर तयार करतो आणि तुला अर्पण करतो. गवळी म्हणतो, देवा तू गाय तयार केलीस, म्हशी तयार केल्यास, आम्ही त्यांची निगा राखू आणि त्यांच्यापासून निर्माण होणारे जे दूध आहे, त्यांनी दिलेलं जे शेण आहे त्यांनी आधी सडा संमार्जन करू, सारून काढू, ते सगळं जमीन सारून काढू गाईच्या शेणाने. गाईनेच दिलेल्या दुधाने तुला अभिषेक करू, गाईने दिलेल्या दुधाचा आम्ही दही तयार करू, गाईनेच दिलेल्या दुधाच्या दह्यानंतर त्याचं ताक आणि त्यातनं लोणी काढू आणि ते लोणी सुद्धा तुला अर्पण करू. मधमाशी म्हणते, देवा तू फुलात गंध निर्माण केलायस, पण तो आम्ही काढून घेऊ आणि तो मध एके ठिकाणी त्या साठवत आहेत आणि तो भगवंताला पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर, शेतकरी ऊस लावतो आणि त्याची साखर तयार करतो, ती भगवंताला अर्पण करतो. आता शेतकऱ्यांनी दिलेली जी नाना प्रकारची धान्य आहेत ती आली भगवंताकडे. तेवढ्या स्वयंपाकी पुढे आला, म्हणला, देवा तू हे सगळं धान्य माझ्या पुढे आणून ठेवलेलं आहेस, आता याचा मी सुंदर असा स्वयंपाक तयार करीन. आणि तुला अर्पण करीन. वरपेकरी म्हणतो, देवा मी तुझ्यावर छत्रचामर धरीन, चौऱ्या ढाळीन. विडेकरी म्हणतो, देवा तुला सुंदर असे विडे करून मी अर्पण करीन. इलेक्ट्रिशियन पुढे आला, देवा तू दिलेल्या पाण्याने आम्ही विद्युत शक्ती निर्माण करतो आणि त्याच विद्युत शक्तीने तुझा सगळा गाभारा उजळून टाकतो. लाइटिंग करतो आम्ही, ती लाइटिंगची कला तू आम्हाला दिलेली आहेस, ती तुझ्या चरणी अर्पण करतो. ब्राह्मण म्हणतात, तू आम्हाला वेद शिकवलेस, घनगंभीर आवाजात आम्ही त्या वेदांचं पठण करू. सेवेकरी म्हणतात, देवा तुझा दरबार स्वच्छ करायचा काम आम्ही करू, सगळं स्वच्छता टापटीप ठेवायचं काम आम्ही करू. बुरुड म्हणतात की देवा तू जे बांबू तयार केलेस त्या बांबूपासून आम्ही निरनिराळ्या टोपल्या तयार करू, आणलेली फळं ठेवायची कशात, हे सुंदर असे टोपल्या तयार करू आणि त्या तुझा अर्पण करू. देवा आम्ही सूप देऊ तुला, धान्य पाखडण्यासाठी सूपाची आवश्यकता आहे, ते आम्ही तुला देऊ. तेवढ्यात गायक आले, नर्तक आले, वाद्यवाजक आले. ते म्हणतात, देवा तू आम्हाला सुंदर असा स्वर दिलेला आहेस, या स्वराच्या योगाने आम्ही सुंदर अशी भक्तिगीतं तुला सादर करू. नर्तक म्हणतात, जशी आकाशामध्ये वीज चमकावी तशी नृत्यकला तू आम्हाला दिलेली आहेस, ती आम्ही तुमच्या पुढे अधिक सादर करतो. वाद्यवाजक आले. ते म्हणतात, कोणी म्हणतात मी हार्मोनियम वाजवीन, कोणी म्हणतात मी मृदुंग वाजवीन, कोणी म्हणतात मी तबला वाजवीन. नाना प्रकारची वाद्य, सनईवाला आला, चौघडे वाजवणार आला. तो म्हणला, देवा माझ्या वादनाने तुझ्या मंदिराची सुरुवात व्हावी, सर्व जे नित्यकर्म आहेत त्याची सुरुवात माझ्यापासून कर. देव म्हणले, चालेल, तुम्ही आधी सनई आणि चौघडा वाजवा, मग मंगल कार्याला सुरुवात करू. प्रत्येकजण येते आणि देवा तूच दिलेल्या या रॉ मटेरियलपासून, तूच दिलेल्या बुद्धीनुसार आम्ही नाना प्रकारचे हे करतो. कवी आले, ते म्हणतात की आम्ही सुंदर काव्य करू, भक्तिगीतं तयार करू, ते गायक गातील. सिद्धास्त लेखक पुढे आले, ते म्हणले आम्ही देवा तुझ्यावरती रचना करू. भक्त पुढे आले, ते म्हणले देवा आम्ही तुझं गुणवर्णन अभंगाच्या रूपाने करू, ग्रंथांच्या रूपाने करू, ओव्यांच्या रूपाने करू. अशी प्रत्येकाने आपापली कला सादर केलेली आहे आणि त्या भगवंताला अर्पण केली. का त्याचंच घ्यायचं आणि त्याला द्यायचं. कसं आहे माहिती आहे का, झाडाचंच फळ काढायचं आणि झाडाला नैवेद्य दाखवायचा, तशी गत आहे. देवानीच दिलेलं पण ते अधिक सुंदर करून देवाला अर्पण करायचं.
श्री गणेशाय नमः. जय जय आजी परशुरा हे जमदग्नीच्या कुमारा. परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको. जय जय आजी परशुधरा. परशुरामाचे वर्णन केले काय सप्तचिरंजीवापैकी एक आहे. या परशुरामाने आपल्याला माहित आहे की 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. आपल्याला असं वाटतं सगळ्या क्षत्रियांचा वध केला. सगळ्या क्षत्रियांचा वध केला नाही. तर जे प्रजेवरती आनंदवित अत्याचार करत होते त्यांचा वध केला. आता त्या परशुरामाच्या हयातीतच दशरथ राजा होता, अजय राजा होता, रघु राजा होता, दिलीप राजा होता, हे सगळे बाकीचे राजे, जनक राजा होता. त्या जनक राजाच्या दरबारामध्ये स्वयंवराला आलेले अनेक राजे होते. म्हणजे परशुरामाने सर्व क्षत्रियांचा वध नाही केला. आता क्षत्रियांचा जर वध करायला का पाळी आली त्याच्यावर? हे जमदग्नीच्या कुमारास म्हणले. जमदग्नी ऋषी त्यांचे वडील परशुराम. त्या जमदग्नी ऋषींनी त्यांच्याकडे कामधेनू नावाची गाय होती. सहस्त्रार्जुन नावाचा राजा आला. त्याच्यावर हजारो सैनिक होते. त्या सैनिकांनाही भूक लागली होती, राजालाही भूक लागली होती. ते आले ऋषींच्या आश्रमात, म्हणाले आमच्या ह्या सगळ्या सैनिकांची काही व्यवस्था होईल का? ते म्हणाले तुम्ही स्नान करा, तोपर्यंत जेवणाची तयारी करतो. कोण म्हणले? जमदग्नी ऋषी. हे सगळं 10,000 सैन्य गेलं स्नानाला. राजाही स्नान करून परत आला. तोपर्यंत सगळी सोन्या चांदीच्या ताटामध्ये सगळं वाढलेलं. 10,000 लोकांना पुरेल एवढं. बघताय तर आश्रमात काही नाही आहे. आणि एवढं सगळं आलं कुठून? आम्ही स्नान करून गेलो, एवढा सगळा स्वयंपाक तयार. 4 माणसांचा स्वयंपाक करायचं म्हटलं तरी सकाळपासून बाई कामाला लागते, तेव्हा ते 10-11 वाजता आपल्या ताब्यात येते. इतक्या लोकांचा स्वयंपाक कसा झाला? ते म्हणाले राजा, ही कामधेनू आहे ना, ती सगळी मनातली इच्छा पूर्ण करते. मी फक्त तिला सांगतो हे 10,000 अतिथी आलेले आहेत, त्यांचं स्वयंपाकाची व्यवस्था तू बघ करते. मग राजाने विचार केला की धान्य आणायला नको, स्वयंपाकी ठेवायला नको, निवडानिवडी नको, दळण दळून आणावं नको, काही नको. नुसती कामधेनू असली की हात जोडले की सगळं तयार. म्हणजे सगळ्याला कामावरनं काढून टाकतो. ही गाय आपल्याकडे असली म्हणजे झालं. काय तर म्हणले की गाय आम्हाला द्या. जमदग्नी ऋषीने त्याने सांगितलं. जमदग्नी ऋषी म्हणाले अरे ही गाय जी आम्हाला भगवंतानी दिलेली आहे ती आश्रमात आलेल्या अतिथींचं आदरातिथ्य करण्यासाठी दिलेली आहे. ती मी तुला देऊ शकत नाही. काय राजाकडे काय असतो? साम दाम दंड भेद. गोडीने सांगून पाहतो, रागवून पाहतो, पैशाची लालूच दाखवून पाहतो, सत्तेची लालूच दाखवून पाहतो. पण मनुष्य ऐकत नाही म्हणला ना की मग तो त्याच्या मूळ पदावरती येतो. त्याने जमदग्नीचा वध केला आणि कामधेनू घेऊन गेला. परशुराम आले घरी. बघतायत तर काय, त्या ठिकाणी वडील मरून पडलेले पाहिले. आणि आता याने वास्तविकता जमदग्नी अत्यंत संतापी होते. आपल्याला कथा माहिती आहे. परशुरामाची आई रेणुका माता ही पाणी आणायला गेली होती. तिथे काही राजा आपल्या पत्नीसह राजे लोक जलविहार करत होते. त्यांच्याकडे क्षणभर पाहत थांबली. यायला उशीर झाला. यायला उशीर झाल्यावर संतापले की म्हणले क्षणभर का होईना, तुझ्या मनामध्ये दुसऱ्या पुरुषाचा विचार आला. सदैव चिंतन पतीचं, पण क्षणभर का होईना आपण त्या राजाचा मनात तुझ्या विचार आला. तेव्हा तिला शिरच्छेदाची शिक्षा द्यायची. मुलांना बोलवलं. 3-4 मुलं होती. तिन्ही आले. ते म्हणले आम्ही नाही करणार. परशुरामाने सांगितलं, वडिलांची आज्ञा मान्य. त्यांनी केला. आता ते शिर खाली पडल्याबरोबर जमदग्नीने परशुरामाला विचारलं तुला काय पाहिजे ते माग. आता जमदग्नीचा अधिकार परशुरामाला माहिती होता म्हणून त्यांनी वध केला. त्यांचा अधिकार माहीत नसतं तर केला नसता. आपले वडील तिला पुन्हा जिवंत करू शकतील एक खात्री होती. त्यांच्या सामर्थ्याची जाणीव होती. म्हणले महाराज बाबा तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असेल तर एक वर द्या. ही माझे तिन्ही भावंड जिवंत होऊ द्यात.
माझी आई पण जिवंत होऊ द्या आणि मी माझ्या आईचा वध केला आहे याची आठवणसुद्धा आईला राहू नये, नाहीतर मुलं किती वाईट आहेत असाच प्रचार होईल. तेव्हा ती आठवण पण तिला राहू नये. त्यांनी क्षणभरात जिवंत केलं रेणुका. मग म्हणले आणखीन काय पाहिजे सांग तुला, तू तर हे सगळं लोकांसाठी मागितलं. आईला जिवंत केले म्हणजे आईसाठी मागितलं, भावाला जिवंत केले भावासाठी मागितलं, तुला स्वतःसाठी काय पाहिजे. म्हणले माझी एकच विनंती आहे, तुम्ही राग सोडून द्या. आता विचार करा, त्यावेळेला जर जमदग्नी ऋषी रागवले असते सहस्त्रार्जुनावरती तर केवळ मंत्राच्या सामर्थ्यानेच त्याला भस्म करून टाकलं असतं. पण वचन दिले परशुरामाला काय, की मी रागवणार नाही. आणि त्यामुळे त्यांचं जे घडायचं ते घडून गेलं. आणि तो राग जाण्यासाठी त्याने त्यावेळेला प्रतिज्ञा केली की मी लोकांना, आता बघा त्या सहस्त्रार्जुनाने बळजबरीने नेलो. म्हणजे ऋषीमुनी शांतपणे आपलं भगवत चिंतन करतायत, त्यांना त्रास देणारे जे कोणी असतील त्यांचा मी वध करीन. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आणि पृथ्वी जिंकून दान करून टाकले आणि स्वतः मात्र कोकण प्रांत निर्माण करून त्या ठिकाणी ते थांबले. जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रार्जुना ते दंडोन केले, द्विजांचे संरक्षण, ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटशी, का रे देवा ब्राह्मणाविषयी काय आहे लागली तुझी गाढ निद्रा देवा. तुला ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही, पण आता इतका आनंदित अत्याचार होतोय तरी तू कसा शांत आहेस. काय आहे लागली तुझी गाढ निद्रा हिरवा, म्हणून डोळे मिटू नका, स्वस्त ऐसे बसू नका. आणीबाणीचा प्रसंग देखा, हे हरी संप्रदा, तुझ्या वशिला वाचून अवधी कृत्य आहे क्षीण. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विणे देवा. आर्य संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी विद्वानांचं संरक्षण होणं महत्त्वाचं आहे. गजान्वया घटित कोण जाणे तिथं प्रत, महाराजांचा ऐबत पुंडलिक नामे मुनगावी. गजानन महाराजांची लीला अघटित आहे. अघटित म्हणजे जे घडणार नाही ते घडवणं, त्याला अघटित लीला म्हणतात. आता गजानन महाराजांची अघटित लीला काय आहे ते आपण उद्या पाहू. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि अद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची. ठेविले चरण विटेवरती, सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी. असे ते वदन कमल समनयन हरपले, भान पाहताची उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य भाला. मितीना बिरगुलाला, दर्शना संत संग आला. झल्लरी टाळ वाजताना, झल्लरी टाळ वाजताना. नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले, चित्त हरी पायी गुंतले. चित्त हरी पायी गणूला पाव विठाबाई. आरती
पंढरीश प्रभूची कमल पती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज